आगामी निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। मेरिट आणि स्ट्राईक रेट हा जागा वाटपातला महत्त्वाचा मुद्दा असेल असंही त्यांनी सांगितलं। पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय। विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल असे संकेतही त्यांच्याकडून मिळालेत। 12 नोव्हेंबरच्या आसपास राज्यात विधानसभा निवडणुका पार पडतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय। महायुती सरकारने राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनांवरती भर दिलेला असून या योजनांना नागरिकांची पसंती मिळत असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। तर अनौपचारिक गप्पांदरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय ते आपण पाहतोय। महायुतीचे जागा वाटप, स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता। विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतील। विधानसभेच्या निवडणुका 2 टप्प्यात पार पडल्या जातील। तीनही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून उमेदवार निश्चिती केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे। आम्ही लवकरच ते पूर्ण करू। सध्या आता गणेशोत्सव चाललाय, कुठलं दर्शन राहिलेलं असेल तर घ्या, बाप्पाला नमस्कार करा। त्याच्यामध्ये एवढं काय, तो त्यांचा अधिकार आहे ना, आपला अधिकार नाहीच आहे कुणाचा। निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, 2 टप्प्यात घ्यावं, 3 टप्प्यात घ्यावं, 1 टप्प्यात घ्यावं, 4 टप्प्यात घ्यावं, पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे। त्यांना स्वायत्तता आहे, त्यांचा अधिकार आहे। या तीनही नेत्यांनी हा एक आग्रह केला होता, 80-90 नाही, 160-170 नाही, किंवा कुठल्या आकड्यावर जायचं नाही। एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे। जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू, जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू, आणि जिथे आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील। हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे। तर स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरनं संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। स्ट्राईक रेट शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा मानायला पाहिजे आणि शरद पवारांचा मानायला पाहिजे। आमचा पक्ष गेला, आमचं चिन्ह गेलं, आम्ही सर्वस्व गमावलं, उभे राहिलो आणि आम्ही 9-10 जागा जिंकल्या, पवार साहेबांनी 8 जागा जिंकल्या। याला स्ट्राईक रेट म्हणतात। बरं, दुसऱ्याचं चोरायचं, मारायचं, लांड्याला वाड्या करायच्या, मतं विकत घ्यायची, यंत्रणा वापरायची, त्याला कसं तुम्ही स्ट्राईक रेट म्हणता? तुमची मतं कुठे आहेत? तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींवरती टीका करताना अत्यंत वादग्रस्त विधान केलंय। राहुल गांधींची जीप छाटून आणणाऱ्या व्यक्तीला 11 लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं संजय गायकवाड यांनी म्हटलं। राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं भाष्य केलेलं आणि त्याबद्दल टीका करताना संजय गायकवाडांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे। शरद पवारांनी पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद पसरवत असल्याचा घणाघात पडळकरांनी केला। तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी निष्ठेवरून बोलताना ठाकरेंच्या पक्षावर खालच्या शब्दात टीका केली। जो बाबासाहेबांचं आरक्षण संपवण्याची भाषा करतोय आपला काँग्रेसचा ज्येष्ठ नेता राहुल गांधी, त्याची जीप जो छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी त्या ठिकाणी देईल। संविधान खतरे में आहे, संविधान भारतीय जनता पक्ष बदलणार आहे म्हणून एका समाजाला भीती दाखवायची आणि आता तेच संविधान खतम करण्याची भाषा बोलायची, हा दुटप्पी चेहरा हा यांचा समोर आलेला आहे। यांच्या बगलमध्ये छुरी आहे, मुंह में राम बगल में छुरी, असं चित्र या ठिकाणचं आहे। पवारांच्या मुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय। 50-60 वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती, त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती या एकट्या पवारांच्या मुळे हरवली आहे। निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाहीये। निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे। तुमच्या तोंडात फक्त विष्ठा आहेत आता, आणि म्हणून दरवेळेला तुम्हाला वाटतं की आम्ही टोमणे मारतो आणि हे लोक ऐकून घेतात। ते दिवस गेले। तुम्ही आता लोकांची पाय चाटा। ते काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याचे ते जे देतील ती झोळी पसरा आणि त्याच्यात टाकून घ्या, तेच तुमच्या नशिबात आहे। जास्त बोलाल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले घुमजा पिछे, आणि मग कुठं लात मारतील ते तुम्ही समजून घ्या। म्हणून आता निष्ठा विष्ठा गद्दारी गाडून टाकू
हे शब्द आता वापरणं बंद करा. हे तुमच्यासाठी नाही आहेत. दरम्यान संजय गायकवाड यांनी राहुल गांधींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात नाना पटोलेंनी पलटवार केलाय. म्हणत होतो इतक्या दिवसापासून की सत्तेचा माज या महायुतीच्या आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये आलेला आहे. पण आज सत्तेमधला आमदार विरोधी पक्षाच्या लोकसभेच्या नेत्यांच्या बद्दल या पद्धतीचे अपशब्द बोलत असतील आणि हिंसेला महत्त्व देत असतील. आणि सध्या आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये गुलाबी रंगाची जबरदस्त चर्चा आहे. महिला वर्गाला नजरेसमोर ठेवून अजित पवारांची राष्ट्रवादी गुलाबीमय झाल्याचं बोललं जातं. पण अजित पवारांच्या पक्षाचा गुलाबी रंग त्यांच्या सहकाऱ्यांना फारसा रुचला नसल्याचंही पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगलाच सपाटून मार खाल्ला. महायुतीच्या जागा वाटपात त्यांच्या वाट्याला इनमिन 4 जागा आल्या होत्या. यापैकी केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला. लोकसभेतील पानिपतामुळे खडबडून जागा झालेल्या अजितदादांनी मग पक्षाचं ब्रँडिंग करण्याची जबाबदारी डिझाईन बॉक्स या खासगी एजन्सीवर सोपवली आणि त्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीचं पार रंगरूपच बदलून गेलं. डिझाईन बॉक्सच्या सल्ल्यामुळेच दादांची राष्ट्रवादी गुलाबी झाली. राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत ते ठळकपणे जाणवले. पण आता रंगावरून महायुतीत कुरघोडीचं राजकारण तर सुरू झालं नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आणि त्याला कारणीभूत ठरलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनौपचारिक चर्चेत केलेलं वक्तव्य. मला गुलाबी होण्याची गरज नाही. माझ्या कपड्याचा रंग हा पांढरा आहे आणि तो कुठल्याही रंगाला पेंट करू शकतो आणि कोणत्याही रंगात मिसळू शकतो, असं सूचक वक्तव्य शिंदेंनी केलंय. त्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. तर अजित पवारांनी शिंदेंच्या वक्तव्यावर हा खोचक टोला लगावलाय. पांढरा रंग सगळ्यात चांगला स्वच्छ असतो. हो का, मी पण आज पांढरा शुभ्र काढलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे. तुम्ही काय करता मीडिया, हे असं म्हणले ते तसं म्हणले, तुमचं काय. मग मुख्यमंत्र्यांच्या बद्दल मी काहीतरी म्हटलं, अजित पवारांनी त्याला हे उत्तर दिलं, अरे कशाचं काय. गुलाबी रंगाच्या माध्यमातून महिला वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून केला जातोय हे उघड झालंय. जनसन्मान यात्रेतून अजितदादांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. त्यामुळे महायुतीत लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून चढाओढ लागल्याची चर्चा रंगली होती. आता रंगावरून राजकारण रंगल्याचं चित्र आहे. त्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. हे सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढरं वापरा, हे पूर्णपणे काळं सरकार झालेलं आहे. याचा पूर्ण कारभार काळा आहे. जर तुम्ही या सरकारचा 2-2.5 वर्षाला कारभार तर पूर्णपणे काळा. यांनी गुलाबी घाला, हिरवे घाला, निळे घाला, पिवळे घाला का पांढरे घाला, पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे, सुस्पष्टपणे सांगेल. वर्षभरापूर्वी अजित पवारांनी बंड करत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पण लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे महायुतीच्या रंगात रंगून रंग माझा वेगळा दाखवण्याचा प्रयत्न दादांच्या राष्ट्रवादीकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे. पण तेलंगणातील BRS पक्षानं अशाच प्रकारे गुलाबी रंगाचा वापर केलाय. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचं पानिपत झालं. आता अजित पवारांना गुलाबी रंग यश मिळवून देणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि इकडे ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील आजही ठाम आहेत. आणि आपल्या याच मागणीसाठी आज मध्यरात्रीपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजानं सरकारला दिलेली ही शेवटची संधी आहे असं जरांगेंनी म्हटलंय. आंतरवाली सराटीमध्ये रात्री 12 वाजल्यापासून त्यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे. निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही, आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाहीये असं सांगतानाच आम्ही राजकारण करू नये असं वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असा इशाराच त्यांनी सरकारला दिलाय. सरकारनं आरक्षण दिलं नाही तर त्याला फडणवीसच जबाबदार असतील असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आता इतकं स्पष्ट सांगितलं, मराठा समाज तुम्हाला जर ते नाराजी भरून काढायचे असले तर आरक्षण मराठा समाजाला द्यावं लागणार. तुम्ही जर नाही दिलं
तर पुढं माया नावाने माया समाजाच्या नावाने बोंबलायचं नाही आणि माझा मराठा समाज ऐकून घेणार नाही आणि भाजपातला सुद्धा मराठा समाज ऐकून घेणार नाही मग सरकारचं. कारण मी प्रामाणिकपणाने सांगितलंय, मी आमरण उपोषणाला बसवलोय. पुन्हा एकदा जीवाची बाजी लावली की आरक्षण द्या, तुम्ही नाही दिलं तर भाजपमधला मराठा सुद्धा वेगळ्या रस्त्यावर उतरणार आहे. नाही ते फूट पाडणं न पाडणं हे त्यांचा कामच आहे, ते पाडत येतात आणि आजही सुरू आहे ते षडयंत्र, ते कुठं बंद आहे. पण मला आजपासून त्या विषयावर बोलायचं नाही. मी सरळ सरळ सरकारला पुन्हा संधी द्यायला लागलो की मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे जायचं नाही. आमचं समाजाचं आणि माझं ध्येय मराठा आरक्षण. दरम्यान मराठ्यांना ओबीसी मधनच आरक्षण मिळावं ही आमची भूमिका असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय. आणि या सगळ्या भांडणामुळे हा सगळा वाद वाढला. आता ओबीसीतल्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असं सरकारचं पण मत आहे. आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट अशी आहे आणि मी त्याच्यातून प्रामाणिकपणे मांडलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेल तर ते ओबीसीचंच मिळेल. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं मिळणार नाही, ते मागासवर्गीयातूनच मिळणार, ओबीसीतूनच मिळणार. पण त्याला जी काय आमची भूमिका आहे की आता केंद्रामध्ये यांचं सरकार आहे, 50% मर्यादा यांनी संपवल्या, ते सगळ्या गोष्टीचा प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतो. दरम्यान धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं यासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सरकारनं एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय, जी धनगड आणि धनगर एकच असल्यासंदर्भात अभ्यास करेल. सोबतच धनगड आणि धनगर एकच असल्याचा GR सुद्धा काढण्यात येणार आहे. सरकारच्या निर्णयावरती सरकारमधलेच आदिवासी नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं याबद्दल आमचं दुमत नाही, पण हे आरक्षण आदिवासी प्रवर्गातनं दिलं जाऊ नये असं झिरवाळ यांनी म्हटलंय. सोबतच धनगर समाजासोबत झालेल्या बैठकीत आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनाही बोलवायला हवं होतं असं म्हणत नाराजी व्यक्त केली. धनगड आणि धनगर यावरती शिंदे समितीनं दिलेला अहवाल कोर्टानं रद्द केलेला याची आठवण त्यांनी करून दिली. वाटतं ना माणसाला प्रत्येकाला का बाबा आपल्याला जर बोलवलं असतं तर आम्हाला सगळ्यांनाही नसतं बोलवलं तर आमच्या खात्याचे मंत्री आहेत किंवा 2 सिनियर असतील महाराष्ट्रातले, त्यांना बोलवलं असतं तरी त्यांचे विचार तिथेच मांडले असते. तर हा निर्णय जो काय समिती नेमण्याचा, तर समिती नेमताना सुद्धा आमच्या लोकांना कुठंतरी विश्वासात घेतलं पाहिजे. कारण आता संशयाचा कल्लोळ तयार होईल. समिती नेमली, परस्पर नेमली, तर मग कोण नेमलं, काय नेमलं, इथून त्याची सुरुवात होईल. भेटणार साहेबांना. आदिवासी समाजावरही अन्याय होणार नाही याची सुद्धा सरकारने काळजी घ्यावी, हे त्यांचं जे म्हणणं आहे ते रास्त आहे. आणि पुढच्या मिटिंगला झिरवाळ साहेब असतील किंवा आदिवासी समाजाचे जे ज्येष्ठ नेते राज्यातले असतील त्यांना, धनगर समाजाच्या वरिष्ठ नेत्यांना, सर्वांना एकत्र करून यातून मार्ग काढावा आणि आमचं सरकार मार्ग काढेल. आणि विशेषतः अजितदादा जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत, ते कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही अशीच त्यांची भूमिका असल्यामुळे झिरवाळ साहेबांना माहित आहे की ते आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे झिरवाळ साहेबांची नाराजी ही रास्त आहे. त्यांनी जर ती व्यक्त केली असेल तर याची गंभीर दखल ही राज्य सरकारने घ्यावी. दरम्यान राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना लागू केली आणि त्यानंतर काहीशा बॅकफूटवरती आलेल्या महाविकास आघाडीनं आता सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरनं गोंजरण्यास सुरुवात केली आहे. सरकार आमचं आलं तर जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी दिलंय. तर महाविकास आघाडीचं सरकार असतानाच हा निर्णय का घेतला नाही असा सवाल सत्ताधाऱ्यांनी विचारलाय. बहिणीला ओवाळणे, भावांना पेन्शन. लाडक्या बहिणींवर जुन्या पेन्शनचा उतारा. सत्ताधाऱ्यांवर विरोधकांची कुरघोडी. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेला राज्यात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. लाखो महिलांच्या खात्यात पैसेही जमा झाले. विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे लाडक्या बहिणी आपलं मतांचं दान आपल्या पारड्यात टाकतील अशी महायुतीच्या नेत्यांना आशा आहे. या लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक काहीसे बॅकफूटवर आलेत. त्यामुळेच की काय
आता विरोधकांनी जुन्या पेन्शनच्या मुद्द्याला हात घातलाय. आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना कशी जशीच्या तशी अंमलात आल्याशिवाय राहायचं नाही. पहिल्यांदा मी तुमच्या समोर अभिजित वंजारी होते माझ्या बरोबर, त्यावेळेस मी आलो होतो. त्याच वेळेस सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू आणि ती त्या याच्यावर आताच उद्योजनी सुद्धा तीच लाईन घेऊन या ठिकाणातून गेले. आमच्या सगळ्यांचं एक मत आहे. विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांना गोंजारलं असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीही जुन्या पेन्शनप्रमाणे नवीन पेन्शन योजनेत पैसे देणार असल्याचं आश्वासन दिलं. तर जुन्या पेन्शनचा निर्णय घेण्यापासून मवियाच्या नेत्यांना कुणी रोखलं होतं असा रोकडा सवाल सत्ताधारी विचारतायत. जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा जेव्हा हा प्रश्न निघाला त्या टायमाला तुमची असलेली भूमिका ही कशी होती हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणून सरकार तुमचं येणार नाही आणि तुम्हाला त्या आश्वासनाची पूर्तता करायची संधीसुद्धा मिळणार नाही. ते महायुतीच करेल एवढं मात्र निश्चित. स्वतः मुख्यमंत्री असताना तिजोरीवर भार टाकू देणार नाही, जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही हेच सांगणारी मंडळी आता विधानसभेची निवडणूक आली, शिक्षकांच्या कुठेतरी कार्यक्रमाला गेलेले होते, तिथं आम्ही आता जुनी पेन्शन योजना लागू करणार सांगतात. मग हात कोणी धरले होते? 2.5 वर्षामध्ये जर शिक्षक हा केंद्रबिंदू होता, राज्य कर्मचारी हा केंद्रबिंदू होता, तर मग जुनी पेन्शन योजना 2.5 वर्षामध्ये का लागू झाली नाही? त्याला काही करोनाचं कारण नव्हतं. पेनानं सही करण्यासाठी असं काही बंधन घातलं नव्हतं ना की सोशल काय ते तुमचं राजकारण केलं जाते. 100% राजकारण केलं जातं. महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही बाजूनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची अक्षरशः खैरात वाटली जाते. मात्र मतदार नेमका कुणाच्या पारड्यात आपलं मताचं दान टाकतो हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत त्यांच्या एका वादग्रस्त ठरावामुळे राज्यभरात चर्चेत आहे. गावातल्या नव्या मुस्लिम मतदारांची नावं मतदार यादीमध्ये टाकण्यास विरोध करणारा ठराव शिंगणापूरच्या ग्रामसभेत पारित झाला. हा ठराव सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्या संदर्भात तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या. अखेर सरपंच आणि ग्रामसेवकानं हा ठराव अंतिम नसल्याचं सांगितलं आणि त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 28 ऑगस्टला ही ग्रामसभा झालेली, त्यावेळी हा ठराव पारित झालेला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हा परिषद पातळीवरील चौकशीचे आदेश दिले गेलेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईचे निर्देशही दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेनंतर शिंगणापूरच्या सरपंचांनी सारवासारव केली आणि हे पत्र हा ठराव दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्ट केलं. बांगलादेशी नागरिक निकष न पूर्ण करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना इथं मतदानास मज्जाव करावा अशी आमची भूमिका होती आणि त्याबद्दल आम्ही चर्चा केली. आता हा ठराव करण्यात आला आणि त्यानंतर तो व्हायरल झाला, त्यावर सही पण आहे. पण जेव्हा ही आमच्या चूक लक्षात आली तेव्हा आम्ही काल लागलीच त्यावर माफी मागितली आणि आजही सर्वांच्या पुढे मी माफी मागते. मोजे शिंगणापूरनं ज्या ग्रामपंचायतनं जो ठराव केला तो जाणून बुजून केलेली साजिश आहे आणि या साजिशच्या तहतवर हे केलेलं आहे आणि ह्या सर्वात प्रथम ही ग्रामपंचायत बरखास्त झाली पाहिजे आणि ग्रामसेवक निलंबित झाला पाहिजे. दरम्यान मेळघाट हा राज्यातल्या दुर्गम भागांपैकी एक आहे. या दुर्गम भागामध्ये आरोग्य सुविधांची वानवा नेहमीच असते. इथल्या जांभली आर गावात तर आरोग्य व्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत. कारण योग्य आरोग्य सुविधा नसल्यामुळे या गावातल्या डेंग्यूग्रस्त महिलांना चक्क जमिनीवरती उपचार दिले जात आहेत. मेळघाटातल्या आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव. महिलांवर शाळेत जमिनीवर उपचार. आरोग्य विभागाची लक्तरं वेशीला. दुर्गम भागात आरोग्य सुविधा कधी मिळणार? अमरावतीच्या मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातल्या जांभली आर गावातील मन विषण्ण करणारं हे दृश्य.
डेंग्यू बाधित रुग्णांवर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जमिनीवर उपचार केले जात आहेत. जमिनीवरच या रुग्ण महिलांना सलाईन लावलं जात आहे. बेड उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे अशा प्रकारे हे उपचार करण्याची वेळ आली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी या सगळ्या प्रकरणी आता सारवासारव सुरू केली आहे. आपल्याला इथे गाव पातळीवर एकच बेड अवेलेबल आहे, तो उपकेंद्रात आहे आणि परिस्थितीनुरूप आपण त्यांना हे केलेलं आहे. तरी आज बेड अवेलेबल होऊन जातील संध्याकाळमध्ये. अमरावतीच्या मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातल्या जांभलियार या गावात अतिसार आणि डेंग्यूनं अक्षरशः थैमान घातलंय. या साथी आटोक्यात आणण्याचं आव्हान आरोग्य प्रशासनासमोर आहे. राज्य सरकार आरोग्य विभागावर कोट्यवधींचा निधी खर्च करतं, मात्र राज्यातल्या दुर्गम भागातल्या नागरिकांना आरोग्य सुविधा कधी मिळणार हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अमरावती.